हाय गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जवळपास 7 ते 10 लिप शेड दाखवणार आहे. लिप कॉम्बोज इन शॉर्ट. जे लिप कॉम्बोज तुम्ही एव्हरीडे लाईफसाठी, तुम्ही जर का कॉलेज गोईंग असाल त्याच्यासाठी किंवा ऑफिस गोईंग असाल त्याच्यासाठी एकदम ॲप्रोप्रिएट आहेत. जर तुम्हाला ब्राऊन आवडतं तर ब्राऊन पण आहे, पिंक आवडतं तर पिंक पण आहे, आणि तुम्हाला जर का एकदम पर्पलिश शेड आवडतो, वाईन कलर आवडतो तर ते पण आहे. तर हे एकदम ॲप्रोप्रिएट असणार आहे, एकदम एव्हरीडे लिपस्टिकसाठी. तर तुम्ही बघू शकता मी आत्ता अजिबात लिपस्टिक लावलेली नाही आहे, कारण की मला असं होतं की मी काहीच लिपस्टिक लावून इंट्रो करणार नाही. बाय द वे मी मेकअप केलेला आहे ऑलरेडी आणि जस्ट मला लिपस्टिक लावायची आहे. आणि गाईज मी लिपस्टिक काढून काढून माझे ना लिप्स असे ड्राय होणार आहेत, बिकॉज मायसिलर वॉटरने लिपस्टिक काढावी लागते. आणि जर ती लिपस्टिक तुम्हाला लॉंग स्टे आहे का असंच आहे की ट्रान्सफर होणार आहे, हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. सो लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. आणि हे लिप शेड्स खूप छान आहेत गाईज, आणि सगळ्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. सो द फर्स्ट शेड आहे, तुम्हाला मी खरं सांगते, हा जो शेड आहे ना, बेस्ट शेड आहे. लाईक खरंच बेस्ट शेड आहे, एकदम असा ब्राउनिश काइंड ऑफ. ओके, तर मी आता हा लिप लायनर यूज करते, विच इज इन द शेड 03 ब्लड बाथ फ्रॉम मार्स. ऑब्विसली मार्स आणि स्विस ब्युटीचे लिप लायनर्स भाई इतके आवडतात ना मला, काय सांगू तुम्हाला. आणि इतके स्वस्त, इतके स्वस्त लिप लायनर्स तुम्हाला लेजिट एक लिप लायनर 70 रुपीजला पडणार आहे. 69 रुपीजला एक लिप लायनर, बेस्ट लिप लायनर. तर हा शेड पण खूप छान आहे, एकदम वाइनिश टिंट आहे ह्यामध्ये. तर लेट्स अप्लाय. तुम्हाला एक मी हे देते, टिप देते, तुमचे लिप्स मॉइश्चराइज्ड पाहिजेत. जर तुमचे लिप्स मॉइश्चराइज्ड नसतील ना, तरी पटकन ग्लाइड होणार नाही असं. तर हा असा लिप लायनर आहे, एकदम वाइनिश टिंट आहे, पिंकिश वाइनिश टिंट. आणि त्याच्यावरती मी लावणार आहे स्विस ब्युटीचं 203 हेझलनट हा शेड. हा शेड मी माझ्या बहिणीला गिफ्ट केला होता आणि हा शेड तिला खूप आवडतो. ती रोज कॉलेजला हे शेड लावून जाते. पण जर तुम्हाला तुमचं जर का जरा डस्की स्किन टोन असेल ना, थोडासा हा शेड तुम्हाला असं वॉशआउट करेल. त्याच्यामुळे मला लिप लायनरसोबत कॉम्बो करायला खूप आवडतं. आणि हा शेड तुम्हाला मी दाखवते. तर हा जो शेड होता ना, मी फक्त 200 रुपयाला घेतला होता इन द स्टोअर. आता मला नाही माहिती हा ऑनलाईन शेड कितीला बसणार आहे, पण जर तुम्हाला ह्याची लिंक हवी असेल तर येस यू नो, ऑब्वियसली मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. आणि त्याच्याचं डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी देईन. ऑनलाईन किती भेटेल आय हॅव झिरो आयडिया. पण हा आहे फर्स्ट लिप शेड, लिप कॉम्बो. आय जस्ट लव्ड इट. थंबनेल शूट करते. आता नेक्स्ट लिप शेड मी तुम्हाला सांगते, त्याच्या आधी मी हे पुसून घेते. बाय द वे, आत्ता जो लिप शेड मी तुम्हाला दाखवला ना, तो लिप शेड थोडासा ट्रान्सफर होतो. आय एम सो सॉरी, मी विसरले तुम्हाला दाखवायचा, पण थोडासा ट्रान्सफर होतो का तर डेफिनेटली होतो. आता मी नेक्स्ट लिप शेड यूज करणार आहे, विच सॉरी व्हॉट वॉज इट, नेक्स्ट लिप लिप लायनर यूज करणार आहे, विच इज स्विस ब्युटी इन द शेड पर्पल 11. हा पण शेड इतका छान आहे इन द लाईक वेल्वेट, काय बोलतात त्याला, वेल्वेट नाही, वाईन कलरमध्ये आहे, एकदम असा वाईनिश कलर आहे. तो पिंकिश वाईन होता, हा फुल वाईन आहे. हा तुम्ही बघू शकता, एकदम वाईनिश शेड आहे, एकदम वाईन शेड. आणि त्याच्यासोबत मी पेअर करणार आहे ही लिपस्टिक, विच इज फ्रॉम, ही वाली लिपस्टिक which is from Mars 11 shade. It's 11th shade. I don't know ह्याचं नाव काय आहे शेडचं, पण 11th शेड आहे.
आणि ही अशी ब्राउनिश काइंड ऑफ ऑरेंजिश ब्राउनिश काइंड ऑफ लिपस्टिक आहे आणि ही मी ह्याच्यासोबत लावणार आहे. एकदम अशी जर तुम्हाला ऑरेंजिश अशी टिंट आवडत असेल लिपस्टिकमध्ये तर दिस इज बेस्ट कॉम्बो फॉर यू. मला पण आवडतं, पण मी जास्ती करून असं कॉलेज यूजसाठी मी हे नाही यूज करणार. ऑफिस वेअरसाठी खूप छान आहे. आणि जर का तुम्हाला काहीतरी असं मस्त तुमचं आउटफिट आहे आणि तर तुम्हाला ते अशी काइंड ऑफ लिपस्टिक लावायची असेल तर दिस इज गुड टू गो. आणि ही ऑब्विसली ट्रान्सफर नाही होत, एकदम नॉर्मल असं ट्रान्सफर झालं, जास्त नाही होत. जरा सुकून द्यायचं त्याला, मॅटिफाईन लुक आहे. जर त्याला सुकून दिलं की अजिबात 100% ते ट्रान्सफर नाही होणार. ओके, मी थोडासा लिप बाम लावला कारण की माझे लिप्स खूप जास्त ड्राय होतात ते, कारण की मी कंटिन्यू मायसिलर वॉटरनं पुसतीये आणि दुसरी लिपस्टिक आहेत त्याच्यामुळे. आता मी जी नेक्स्ट लिपस्टिक लावणार आहे ती जरा अशी एकदम अशी डार्क पिंकिश शेडमध्ये आहे. आणि ही लिपस्टिक तुला खरं सांगू का, मी ही लिपस्टिक खूप जास्त कमी यूज केलेली आहे, पण तुम्हाला पण दाखवली पाहिजे की मी जास्त बोल्ड कलर सुद्धा लावते. तर तुम्हाला जर तुम्ही असा व्यक्ती असाल ज्यांना बोल्ड कलर खूप जास्त आवडतं तर हे लिपस्टिक फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. असं कोण म्हणतं यार, फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. जर तुम्हाला हा शेड लावायचा असेल, हा जर पिंक कलरचा शेड जर तुम्हाला लावायचा असेल तर तुम्हाला ठुसून ठुसून ब्राऊन कलरचा शेड लावावा लागणार आहे. आणि हा ब्राऊन कलरचा शेड आहे मार्सचा विच इज 12 ब्राऊन मोचा. अँड जर का हा शेड जर तुम्हाला लावायचा असेल, इतका भडक जर तुम्हाला लावायचा असेल तर तुम्हाला ते ब्राऊन खूप भरून भरून लावायला लागणार. आणि हा शेड पण छान दिसतो बरं का, मी असं नाही म्हणत आहे, मी ह्याला नावं नाही ठेवत आहे, पण हा खूपच भडक आहे भाई, खूप भडक आहे. आणि मी कशी तुम्ही बघा, परत म्हणाल की सांगितलं आणि झालं नाही. आय एम जस्ट टॅपिंग इट. असं शेड दिसणार हा. आणि हा शेड पण खूप छान आहे, जर का तुम्ही फंक्शनला वगैरे लावताय ना तर दिस इज द बेस्ट शेड. बर, आणि जर का तुम्ही झुडिओ तुम्हाला जर का आवडत असेल, जर का तुम्हाला झुडिओ आवडत असेल तर हा शेड तुम्हाला नक्कीच आवडेल. तर हा आहे झुडिओचा पंप लिप बटर. हा इतका छान शेड आहे ना, मी तुम्हाला सांगते, मी काहीच न लावता रेग्युलर जर का हे कॉलेजला लावलं आणि इतके मॉइश्चराइज लिप्स. इतकंच लावायचं आणि जस्ट सिद्ध ग्लॉस. आणि हे तुमच्या लिपवरती इतकं छान फील करतं ना की लाईक खूप छान वाटतं. की थोडं स्टिकी आहे, पण थोडं स्टिकी आहे, जास्त स्टिकी नाही आहे. पण हा शेड, आय लव्ह दिस शेड. खरं सांगते, मला खूप जास्त हा शेड आवडतो. तुम्हाला पण नक्की आवडणार. आणि ह्याची प्राइस पण जास्ती नाही आहे, जस्ट 149. आता 199ला असेल जास्तीत जास्त. आणि ह्याचा शेड आहे M01 मॉडर्न लव्ह बेस्ट. आता नेक्स्ट एक शेड आहे, तो खूप जास्त वायनिश आहे आणि हा मला गिफ्ट केला होता. ह्याचा कलर क्वीन 06. आय डोंट नो हा कोणती कंपनी आहे, पण ही लिपस्टिक बेस्ट. सो ह्याला पण मी हा ब्राऊन मोचा फ्लेवर म्हणणार होती, मी ब्राऊन मोचा लिप लायनर वापरतीये. बघू शकता, हा लिप लायनर इज द बेस्ट. आणि हे ही लिपस्टिक पण खूप छान आहे. आणि हिचं स्ट्रक्चर जे आहे ना, काय एनिवे सी दिस, होप सो दिसत असेल. त्याच्यावरती छोटे छोटे ते के ब्युटीवरती नसतं का, तसं आहे, छोटं छोटं मिररवरती लागलं. ओके, सो एकदम थोडासा लिपस्टिक असं घ्यायचा आणि जस्ट टॅप टॅप डॅब 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 करायचं, नॉट
स्वाच नाही द्यायचा आपल्याला. सीधे शेड भाई, मला हा शेड इतका आवडलाय भाई. बेस्ट बेस्ट लिपस्टिक आहे. तुम्ही असा कोणताही, तुम्हाला ही जर लिपस्टिक ह्या कलरची नाही भेटली तर असा कलर नक्की घ्या. इतका छान कलर. ह्याचा स्वाच दाखवू का मी तुम्हाला? हे मला गिफ्ट, मी तुम्हाला सांगू का, मी खरं असा स्वतःहून एवढा डार्क कलर कधीच नसता घेतला, पण मला हे गिफ्ट केलं होतं आणि खूप छान आहे, खूप जास्त छान आहे. यू हॅव टू ट्राय दिस. शी, माझ्या पॅन्टला लागलं भाई. आता कसं, म्हणून मी स्वाच करत नाही. किती शेड झाल्या यार? आय डोंट रिमेंबर किती झाल्या. 1 2 3 4 5. ओके, 5 झाल्यात. आता 6th शेड आहे, विच आय विल पेअर विथ. ही लिपस्टिक भाई काढावीशीच नाही वाटत आहे मला. खूप छान असा टिंट. तो नेक्स्ट जो शेड आहे तो मी ह्या लिप लायनरने लावणार आहे, विच इज पर्पल 11 फ्रॉम स्विस ब्युटी. वन ऑफ माय फेवरेट. हा मी मुद्दाम भरून भरून लावलाय कारण की मला हा शेड खूप आवडतो आणि तुम्ही साईज बघू शकता. इन रेग्युलर साईज एवढी लिप लायनर येतं, पण आता माझं एवढंच. आणि मी ह्याच्यावरती लिपस्टिक लावणार आहे, विच इज मेबीलाइनची 21 शेड न्यूड न्यून समथिंग. लिंक देईन भाई मी खाली. ओके, तो ही लिपस्टिक हा एक असा एक ऑरेंज टिंटमध्ये आहे आणि लिप लायनरमुळे ना हा शेड आपल्या फेसवरती खूप जास्त छान दिसतो. हा एकदम ॲप्रोप्रिएट आहे कॉलेजसाठी, ऑफिससाठी, लाईक एकदम ॲप्रोप्रिएट. हे 4 लिप लायनर, हे 4 नको, हे 3च म्हणा. हा मला नाही आवडत, विच इज 10 एक्झॉटिक ब्राऊन, पण हा मी घेतलाय आणि हा तुटला माझ्याकडनं आताच. तर ना हे 3 जे लिप लायनर आहेत ना ते मस्ट हॅव आहेत. दिस इज फ्रॉम स्विस ब्युटी, दिस इज फ्रॉम मार्स, दिस ऑल्सो फ्रॉम मार्स. हे इतके छान लिप लायनर्स आहेत, इतके छान कलर्स आहेत की तुम्ही कोणत्याही लिपस्टिकसोबत हे पेअर करा, तो खूप छानच टर्नआउट होणार आहे, मी खरं सांगते. आणि अजून ज्या माझ्या मस्ट हॅव लिपस्टिक्स आहेत तुमच्यासाठी, विच इज दिस 4, ह्या 4 लिपस्टिक्स, 5 लिपस्टिक, सॉरी दिसतात आहे का, ह्या ज्या 5 लिपस्टिक आहेत त्या. तर मी तुम्हाला प्रत्येकाचा शेड सांगते. हा आहे कलर क्वीन मधून 06 हा वाला शेड. अजून मेबीलाइन करून न्यूऑन्स काय न्यूड न्यूऑन्स आहे हा वाला एक शेड. परत हा वाला आहे झुडिओचा विच इज मॉडर्न लव्ह M01 हा वाला एक शेड. परत आहे हा स्विस ब्युटीचा 203 हॅझलनट वाला. आणि 5th आहे मार्सचा 11 नंबरचा शेड. आय डोंट नो ह्याचं हे काय आहे, एक्सपायर कधी होणार आहे. 26, मला वाटलं एक्सपायर झालेलं, एक्सपायर लावले मी. तर ना ह्यावाला शेड हे मस्ट हॅव आहे तुमच्यासाठी. हे नक्की शेड घ्या आणि मी ह्याचं ना प्रत्येकाचं डिस्क्रिप्शनमध्ये प्रत्येकाचं नाव आणि मी परत लिंक देईन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि आता आपली फॅमिली 100 लोकांची झालेली आहे. आय एम सो हॅपी फॉर दॅट. थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग. आणि तुम्हाला अजून काय बघावंसं वाटतंय, तुम्हाला काय हवं आहे माझ्याकडून कॉन्टेंट, ते मला नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.